वाईट साईड गोष्टी, काल मिळालेलं अपयश हे सगळं विसरून आणि आज आपल्याला उजाडलेली सकाळ काय नवीन संधी घेऊन येते तर हे बघूयात आणि सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। तर बघा, अशी रांगोळीने आजची सुरुवात केली। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग। तर आज आहे शनिवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सकाळी आधी वगैरे गेलाय क्लासला आणि काल होता शुक्रवार, तर इथे बघू शकता तुम्ही शुक्रवारची जी आपली पूजा होती वैभवलक्ष्मी मातेची, ती उत्तर पूजा माझी अजून बाकी आहे। फक्त तुळशीची पूजा वगैरे झाली आणि देवारा बघू शकता पूर्ण तुम्हाला लाल लाल दिसत असेल। तर देवपूजा पण झाली, देवाची आरती वगैरे झाली आणि इथे पण वैभवलक्ष्मी मातेच्या इथे पण आरती करून दिवा लावून ठेवला। तर आता उत्तर पूजा बाकी आहे, ती करून घेते आणि पूर्ण अजून दिवसभरात काय काय करणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि फक्त चॅनल बघू नका, तर आपला चॅनल सबस्क्राईब पण करा। व्हिडिओ बघून आणि कधी कधी सबस्क्राईब करायचं राहून जातं, तर त्यामुळे आठवण करून देते, प्लीज चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे मी असे अपलोड करेल व्हिडिओ तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दिसत राहतील आणि माझ्या व्हिडिओचा तुम्ही पण आनंद घेत राहाल। तर चला मंडळी, आत्ता जर मी असा प्रश्न केला तुम्हाला की तुमच्या डोक्यात आत्ता करंटली काय विचार चालू आहे ते शेअर करा, तर सगळ्यांचं उत्तर मला माहिती आहे, एकच असेल, ते म्हणजे वाढती गरमी। तर बघा, आत्ता सगळीकडे म्हणजे अगदी न्यूज चॅनल लावा किंवा पेपर वाचायला घ्या, सगळीकडे एकच बातमी आहे, ते म्हणजे वाढती गरमी। सगळीकडे गरमीने अगदी हैराण केलेलं आहे आणि इथे सुद्धा नाशिकला ना खूप गरमी आहे बरं का। सकाळी मात्र थोडीफार थंडी वाजते आणि गार हवा पण सुटते, पण दिवसभर म्हणाल तर एवढी गरमी असते। पण असो, गरमी असो वा थंडी असो किंवा पावसाळा असो, पण गृहिणींना हे काम कधी चुकलं आहे का घरातलं? तर कुठलाही ऋतू असला तरी घरातली कामं ही करावीच लागतात। आणि आत्ता तर जून महिना लागला आहे, त्याच्यामुळे डोळे अशा आकाशाकडे लागले आहेत की कधी पाऊस येईल आणि कधी इथली सगळी गरमी संपेल। आणि बघा, आता पावसाळा जरी चालू झाला ना तर आपण काही दिवसांनी पुन्हा असंच म्हणतो की हा पाऊस कधी बंद होईल। पण असो, आत्ता तर सध्या मात्र गरमीचा मौसम आहे, त्यामुळे आता ही उष्णता कधी सगळी संपेल असं झालं आहे आणि लिटरली सगळ्यांचे डोळे हे पावसाकडे लागले आहेत। आता जून महिना उजाडला, तर त्यामुळे आता पाऊस पडू पण शकतो। पहिला आठवडा जरी असा गेला ना तर दुसऱ्या आठवड्यापासून म्हणतायत की यावेळेस लवकर पाऊस चालू होणार आहे आणि भरपूर असं मान्सून यावेळेस आहे असं म्हणतात। तर ऋतू कुठलाही असो, आपली कामं तर आपल्याला करावीच लागणार आहे। तर आता इथे काल होता शुक्रवार आणि शुक्रवारची पूजा आपली तुम्हाला माहितीच आहे, वैभवलक्ष्मी मातेची पूजा असते। तर ती पूजा सगळी विधिवत माझी झाली होती, पण तेवढंच विधिवत उत्तर पूजा ही आपल्याला करायची असते। तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी उत्तर पूजासुद्धा कशी करायची ते शेअर केलेलं आहे आणि तुम्ही आत्ता पण बघितलंच असेल मी कशा पद्धतीने उत्तर पूजा केली। तर ज्याप्रमाणे आपण विधिवत दुसरी पूजा म्हणजे व्रत करतानाची पूजा करतो ना, तर पूजा उचलताना म्हणजे उत्तर पूजासुद्धा तेवढीच विधिवत करावी लागते, तरच आपल्याला कुठल्याही व्रताचं फळ हे मिळत असतं। तुम्ही बघत असाल की आपण जेव्हा पण सत्यनारायण वगैरे करतो ना, तर आपण दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला बोलवून आणि उत्तर पूजा करवून घेतो। याचं कारण असं की ती सत्यनारायणाची पूजा आपल्याला फलित झाली पाहिजे, त्यामुळे तर कुठलीही पूजा असो, उत्तर पूजा विधिवत केली ना तर तिचं फळ हे आपल्याला अचूक मिळतंच। आणि इकडे बघू शकता तुम्ही, आता तुम्ही म्हणाल एवढी छोटी कढई ठेवली आहे, तर हो, फक्त यांचाच डबा करायचा आहे, कारण साक्षी घरी आहे, आधी क्लासला गेला आणि त्याचा फक्त 2 तास क्लास आहे, त्याच्यामुळे तो 10:30पर्यंत येतो घरी, त्याच्यामुळे मग काही जेवणाच्या वेळेस तो घरीच असतो। म्हणून मग आमचा स्वयंपाक मात्र मी थोडा नंतर करणार आहे, अगोदर यांचा टिफिन करून देते। तर टिफिनसाठी मी इथे ना रात्रीच कांद्याची पात वगैरे सगळं कापून ठेवलं होतं आणि हिरव्या भाज्या ना आत्ताच खायला मिळतात, कारण पावसाळा लागला ना तर नको वाटतात हिरव्या भाज्या, बघा अगदी डोळ्याला सुद्धा बघायला नको वाटतात, त्याच्यात त्या खराब पण खूप असतात हो, त्याच्यामुळे ना नको वाटतात। तर आता याच्यातली काही कांद्याची पात जी आहे ना ती यांच्यासाठी करणार आहे। तर आत्ता तर हिरव्या भाज्या खाऊ शकतो, त्यामुळे मी आता सध्या तरी माझा सगळा हिरव्या भाज्यांकडे कल आहे। आता तुम्ही बघितलंच असेल, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मेथीची भाजी केली होती आणि आत्ता मात्र कांद्याची पात करते।
तर एक साईडला शेंगदाणे पण भाजायला ठेवले आणि हे ते शेंगदाणे बरं का, जे शेंगांचे मी सोलले होते ना घरी शेंगा फोडून, तर तेच शेंगदाणे आहेत हे. छान मोठे मोठे निघालेत, त्याच्यामुळे मी याचाच सध्या वापर करते. दुकानातून काही शेंगदाणे आणले नाहीत सध्या. तर असो, इथे बघू शकता तुम्ही भाजी, एवढी भाजी करण्याची कधी सवय नाही, त्याच्यामुळे ना सगळे अंदाज असे चुकल्यासारखे वाटतात. तर एकाच माणसाची भाजी करायची तर किती करायची असं होतं ना. आणि आम्हाला तर सगळ्यांना थोडीशी पातळ भाजी हवी होती, त्याच्यामुळे मी सुकी भाजी जी आहे ना ती थोडीच केली. A few minutes later. त्यांची टिफिनची भाजी वगैरे केली, त्यानंतर पोळ्या केल्या आणि आमची भाजी लगेच टाकून दिली कढईमध्ये. भाजीकडे साक्षीला म्हटलं तू बघ भाजी शिजली, तर तोपर्यंत मात्र मी कपडे धुवून घेतले. कारण सकाळची जी कामं असतात ना ती सकाळीच झाली ना तर बरं पडतं. दिवसभर कामं रेंगाळत राहिली ना तर कामांचा कंटाळा पण येतो आणि आपला दिवस पण ना असाच व्यर्थ जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना झटपट कामांना लागलं तर झटपट आपली कामं पण होतात आणि कपडे आता थोडेच असतात. आता मध्यंतरी ना मी बरेच कपडे धुवत होते, कारण कसं होतं जमा केलेले कपडे जे होते ना ते भरपूर प्रमाणात होते. म्हणजे जसं केंद्रात वगैरे साड्या नेसल्या किंवा कुठे बाहेर गेले साड्या नेसल्या ना, तर त्या साड्या वगैरे मी अशा जमा करून ठेवलेल्या होत्या. काही म्हटलं एखाद्या दिवशी धुऊ, आणि त्यामुळे ना माझं मध्यंतरी बरेच कपडे राहत होते धुवायला. पण आता मात्र एकदम थोडेच कपडे असतात आणि मुलांची शाळा कॉलेज काहीच नाही, त्याच्यामुळे ना कपडेच निघत नाही. कॉलेज असलं ना तर कसं होतं 2-2 कपडे निघतात दिवसातले, दोघांचे पण. म्हणजे कॉलेजचा ड्रेस पण असतो आणि घरी वापरतात ते पण कपडे असतात, त्यामुळे मग प्रत्येकी 2-2 ड्रेस असं निघतं. आता मात्र मुलं घरीच असतात, त्यामुळे त्यांचे पण कपडे जास्त नसतात. आणि आपलं तर काय, मी आता साडी घालायला लागले, नाहीतर माझं गाऊन किंवा कुर्तीज असायची, तर ते पण काही एवढं नसायचं. त्यामुळे कपडे भरपूर प्रमाणात असे कमी झाले आत्ता धुवायला सध्या. पण जसं शाळा कॉलेज चालू होईल ना तसं कपड्यांचा पण आपला व्याप वाढतो बरं का. असं कोणत्या मैत्रिणींबरोबर होतं बरं. शाळा कॉलेज चालू झाल्यानंतर ना सगळ्या गोष्टींचे व्याप वाढतात. आत्ता तुम्ही बघितलं असेल, स्वयंपाकात एक भाजी केली, पण जेव्हा कॉलेज चालू झालं की 2-2 भाज्या कराव्या लागतात. टिफिनची वेगळी आणि आपली घरची वेगळी. त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे संध्याकाळचा थोडाफार काहीतरी चावम्याव करून द्यावं लागतं. आत्ता कसं मुलं घरीच असतात, त्यामुळे त्यांना वाटलं ना तर ते 2 वेळा पण जेवण करू शकतात. आणि स्वयंपाक तसा माझा जास्तचाच केलेला असतो, जेणेकरून मुलांना जर मध्ये कधी भूक लागली. सध्या उन्हाळ्यामध्ये दिवस खूप मोठा जाणवतो, त्यामुळे ना पटकन दिवस मावळत नाही, असं वाटतं खूप मोठा दिवस आहे. आणि ज्यांना बिझी राहण्याची सवय ना त्यांना तर लिटरली करमतच नाही. तर साक्षीचं तर बहुतेक असंच झालं आहे. तिला दिवस खूप मोठा वाटतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे तिचा कॉलेजचा टायमिंग कसा आहे. सकाळी गेली ती संध्याकाळीच येते, त्यामुळे तिला दिवसभर ना अजिबात करमत नाही. तर शिवणाचं हे ते असं काहीतरी काढून बसते आणि शिवत बसते. कधी कुर्ती शिवते तर कधी काही वेगवेगळ्या गोष्टी शिवत असते. असं तिचं काही ना काही चालू असतं. तर मुलं त्यांचा छंद असा सुट्टीच्या दिवसातच जोपासत राहतात. पण सुट्ट्या मात्र कॉलेजला फार कमी भेटतात बरं का. इतर वेळी कसं शाळेत वगैरे असतात मुलं तर त्यांना भरपूर सुट्ट्या मिळतात ना. पण शाळेत असताना जेवढ्या 2-2 महिने 1-1 महिना सुट्टी असते तशी कॉलेजला मात्र नसले. कॉलेजला फक्त मोजून 10-1 दिवस सुट्टी दिली तर दिली, नाहीतर ती पण नसते. त्याच्यात पण काही ना काही चालूच असतं त्यांचं. त्यामुळे ना, आणि आधीचं तर आता ॲडमिशन येईल, तर आज त्याचं ॲडमिशन पण करायला जायचं आहे. सकाळीच त्याचा मेसेज आला होता ॲडमिशनचा. तर म्हटलं चला पटापट घरातलं जर आवरलं ना तर आपल्याला निघता पण येईल. आता त्याचं तो करून घेतो, पण पैसे भरायचे होते, त्यामुळे मग मीच म्हटलं येते मी पण. तर त्यासाठी आता कपडे वगैरे तर झाले माझे. आता एक रूम आवरून घेते, कारण की बरंच पसारा तुम्हाला दिसत असेल. साक्षी पण आवरू लागते बऱ्यापैकी मला, पण तिला मी फक्त एकच काम दिलं आहे, ते म्हणजे फरशी स्वच्छ पुसून घे म्हटलं. कारण तिने शिवणाचा तिचा इतका पसारा काढून ठेवलेला आहे आणि तिला तेच चांगल्या माझ्या साड्या ज्या आवडतील ना तिला, तर त्या साड्या कापून आणि चाललं आहे तिचं काहीतरी शिवायचं त्या साड्यांपासनं. तर तिला मी म्हटलं की मशीनला पण एक कवर शिव. जसं माझी शिलाई मशीनला ना जेव्हा विकत घेतली तेव्हा एक कवर मिळालं होतं त्याच्याबरोबर, पण ते कवर ना थोडंसं फाटलं. तर म्हटलं चला घरच्या घरी छान असं कवर शिवायला सांगू तिला. मागे तुम्हाला कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असेल, तर इथे समोरच आमच्या ना कुत्रे 2-3 पाळलेले आहेत, त्याच्यामुळे ना वॉईस द्यायला बसलं की त्या कुत्र्यांचा हमखास आवाज येतो किंवा इडलीवाला तर येतो. बऱ्याच वेळा असं होतं.
तर असं शेवटी कुत्रं असते, येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकत असतं आणि असं अनोळखी कोणी दिसलं ना तर त्यांच्या गाडीमागेच भुंकत पडत असतं. त्यामुळे आता व्हॉईस थांबवण्यापेक्षा मी म्हटलं एक जनरल गोष्ट आहे त्याच्यामुळे मी तसाच व्हॉईस राहू दिला. तर असो इथे तुम्ही बघू शकता टेबलवर किती पसारा आहे. हा टेबल मी इथेच ठेवला कारण इथे पटकन बसून असं मुलांना अभ्यास वगैरे करता येतो आणि शक्यतो आमचा सगळ्यात जास्त वेळ ना या बेडरूममध्येच जातो कारण या बेडरूमला इकडे रोडकडच्या साईडला खिडकी असल्यामुळे ना बराच वेळ मुलांचा याच रूममध्ये जातो. तर मग अभ्यास वगैरे पण इथेच करतात ते कारण आता सध्या वाढत्या उष्णतेनुसार ना या खिडकीतून खूप सुंदर अशी हवा येते म्हणून मग हा टेबल इथे ठेवला आणि काही एवढी विशेष अडचण वगैरे काही होत नाही. तर टेबलवर भरपूर असा पसारा आहे आणि स्वेटर तुम्ही बघू शकता. सगळे स्वेटर मी आता ऊन जाण्याच्या अगोदर धुवून काढले. जसं तुम्हाला मी म्हटले मागे आत्ता की बरेच असे कपडे काढले होते मी मध्यंतरी धुण्यासाठी. तर हेच ते कपडे सगळे स्वेटर वगैरे जे काही आहे ना ते सगळं धुवून ठेवलं. म्हटलं पाऊस लागला की परत काहीच धुता येत नाही. तर आता हे धुतलेले होते पण आपण ठेवणीत ठेवल्यावर कपड्यांचा थोडासा वेगळा वास येतो ना त्याच्यामुळे थोडेसे सगळे मशीनलाच लावले होते आणि त्यामध्ये मस्त असं कम्फर्ट टाकलं म्हणजे कम्फर्टचा छान वास येतो स्वेटर्सला. तर आता जसं पावसाळा चालू होईल तसं या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा मस्त सुगंधित करून ठेवल्या आणि एकदा पावसाळा लागला का मग काही विचारू नका. आता तरी सध्या कसं होतं कपडे पटकन वाळतात आणि पटकन लगेच कपाटात पण जातात पण पावसाळा लागल्यावर 2-2 दिवस ते कपडे घरात या रूममध्ये त्या रूममध्ये त्या रूममधून या रूममध्ये असं असतं. तर आता हा सगळा स्टडी टेबल आवरला आणि तुम्हाला त्या साईडला हेल्मेट थोडेसे बुक्स दिसत असतील तर ते बुक्स जे आहेत ना साक्षीचे ते रद्दीत द्यायचे त्याच्यामुळे ते एक साईडला काढून ठेवले आणि आमच्या इथे दिवसभर काही रद्दीवाले येत नाही तर ते फक्त सकाळीच येतात त्याच्यामुळे ना सकाळची वाट बघावी लागते. आता ती रद्दी तशीच ठेवली आणि सगळं एकदा व्यवस्थित घर झाडून घेते म्हणजे कसं साक्षी फरशी पुसून घेईल. आता फरशी पुसण्यासाठी ना मी लायझॉलच वापरते कारण की मुंग्यांचं प्रमाण इतकं वाढलं काय करू त्या मुंग्यांचं काही कळत नाही. सगळं करून बघितलं मागे काही ताईंनी ना मला डेटॉल वगैरे असं सांगितलं होतं. ओट्यावर पण होत्या मुंग्या आणि आता खाली पण व्हायला लागले. तर मला असं वाटतं आहे की एवढा पावसाळा येऊपर्यंत राहतील आणि पावसाळ्यानंतर कदाचित निघून जातील पण काय कारण असेल माहिती नाही. काही खरकटं वगैरे असं असेल आणि त्याला झाल्या तरची गोष्ट आपण समजू शकतो पण सगळं स्वच्छ आवरलेलं असतानासुद्धा इतक्या मुंग्या होतात आणि खालीसुद्धा मुंग्या. त्या मुंग्यांमुळे ना आम्ही खाली काही सांडू पण देत नाही. थोडंसं जरी काही सांडलं ना तर पटकन उचलून घेतो. तर असं होतं पण मुंग्या काही आमचा पिच्छा सोडत नाही. तर काय करू त्या मुंग्यांसाठी काही कळत नाही त्यामुळे रोजचं फिनाईल वगैरे असं टाकून पुसून घेते पण पुसल्यानंतर पुन्हा त्या यायच्या त्या येतातच. तर बघा तुमच्याशी बोलत सगळी घरं झाडून झाली माझी आणि भरपूर असा पसारा होता ह्या रूममध्ये बरं का. तेवढा काही मी तुमच्याबरोबर शेअर नाही केला. कपड्यांचा वगैरे सगळं हे ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं पुसून काढलं आणि कपाटसुद्धा पुसून काढलं. आता मागच्या वेळेस तर मी तुम्हाला सांगितलंच होतं तर तसंच कपाटाला एक हात मारून घेतला आणि वरचेवर स्वच्छता करत राहिली ना तर मग टेन्शन नाही. आता मला एकदा ना पाऊस पडण्याच्या अगोदर थोड्याशा किचनच्या खिडक्या पण धुवून काढायच्या पण माहिती नाही आता कधी मुहूर्त लागतो धुण्यासाठी पण जेव्हा पण धुवेल ना तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आता हे दोन्ही रूम तर चकाचक आवरून झाले. मी आवरण्याचं माझी पद्धत सांगते मी तुम्हाला की मी ज्या रूममध्ये गेले ना तर त्या रूममधलं थोडं दुसऱ्या रूममधलं थोडं असं नाही आवरत. ज्या रूममध्ये गेले ना त्या रूमचं सगळं क्लिअर आवरून घेते आणि नंतरच दुसऱ्या रूममध्ये जाते. म्हणजे कसं हे थोडं ते थोडं आवरण्यापेक्षा ना एक रूम क्लिअर करत राहिला ना तर आपल्याला वेळ पण कमी लागतो आणि कोणतंही काम राहिल्यासारखं वाटत नाही. अगदी सगळं स्वच्छ झाडलं जातं. तर सगळं आता ओटा वगैरे तर आवरून झालाच होता माझा. म्हणजे जसं किचनवरचं सगळं काम आवरलं ना तर तेव्हाच लगे हात ओटा आवरला ना तर काहीच नाही वाटत म्हणजे नंतर ओट्याचा पसाराच राहत नाही. तर मी मगाशी स्वयंपाक केला ना तेव्हा सगळं आवरून ठेवलं आणि उरलेलं बाकी सगळं जे होतं ना ते सगळं साक्षीने आवरलं आणि मग नंतर मी लगेच माझा मोर्चा इकडे कपड्यांना वळवला. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर हे दोन्ही रूम आवरायला घेतले म्हणजे त्या रूममधलं आवरलं. त्या रूममध्ये पण भरपूर पसारा होता तुम्ही बघितलंच असेल. धुतलेले स्वेटर्स वगैरे सगळं तसंच होतं. आता ते सगळे स्वेटर्स ना मी साक्षीला एका फोल्डरमध्ये ठेवायला लावले आणि ते फोल्डर्स तुम्हाला सांगितलं जसं माझी मावशी शिवते त्याच्यामुळे ना मला जेवढे पाहिजे तेवढे मी तिला सांगते मग ती मला शिवून देते.
आणि खरं सांगते फोल्डरमध्ये कपडे ठेवले ना तर एकदम व्यवस्थित राहतात कपडे. आता मी माझे कपडे ठेवण्याची पद्धत काय सांगू का? मी रेनकोट सगळे एका फोल्डरमध्ये ठेवते, कारण ते आपल्याला फक्त 4 महिने पावसाळ्यासाठी हवे असतात. आणि एकदा पावसाळा संपला की सगळे रेनकोट स्वच्छ धुवून आणि एका फोल्डरमध्ये ठेवते, त्यावर मार्करने नाव टाकते, म्हणजे तेच फोल्डर उघडता येतं फक्त. नंतर दुसऱ्या फोल्डरमध्ये सगळे आपले हिवाळ्याचे स्वेटर्स, टोप्या किंवा स्कार्फ वगैरे जे थंडीत आपण वापरतो ना ते सगळं ठेवते. आणि त्या फोल्डरवर पण मार्करने नाव टाकून ठेवते हिवाळ्याचे कपडे असं. आणि ते सगळं मी एका कॉटमध्ये, म्हणजे तुम्ही बघितलं असेल हॉलमधल्या सिटिंगमध्ये ठेवून देते. तर सिटिंग वगैरे उघडलं ना तर कधी मी तुम्हाला दाखवेल. तर त्यामध्ये असं व्यवस्थित ठेवलेलं असतं आणि बघताना पण डोळ्यांना खूप सुंदर वाटतं ते, कारण की खूप पसारा किंवा पिशव्यांमध्ये असे बोचके बांधून ठेवले ना तर ते डोळ्यांना पण आपल्या व्यवस्थित दिसत नाही. फोल्डरमध्ये कसे व्यवस्थित चेन वगैरे लावून ठेवलेले असतात, त्याच्यामुळे असे व्यवस्थित राहतात कपडे, घड्या वगैरे घालून व्यवस्थित राहतात कपडे. तर अशा पद्धतीने मी ते फोल्डरचा यूज करत असते. त्यामुळेच ना मी तिच्याकडनं जवळजवळ 5-6 फोल्डर असे एक्स्ट्राचे शिवून घेतलेले आहे, जेणेकरून मला ब्लाऊज वगैरे ठेवायला पण. तुम्ही बघितलं असेल ब्लाऊज पण माझे त्या फोल्डरमध्ये, नेसवायच्या साड्या एका फोल्डरमध्ये आणि न पिको फॉल केलेल्या साड्यासुद्धा एका फोल्डरमध्ये ठेवलेल्या आहेत. तर सगळे असं व्यवस्थित कपाटात ठेवता पण येतं आणि दिसताना पण ते आपल्याला आकर्षक दिसतं. तर असो, आता बाहेर जेवढे वाळले होते ना कपडे ते सगळे कपडे काढले मी. तुम्ही बघितलंच असेल. तर साडी वगैरे तर लगेचच वाळतं, पण फॉल असतो त्याच्यामुळे फॉलसाठी मी जरा जास्त वेळ साडी राहू देते बाहेर. त्यानंतर टॉवेल वगैरे जेवढे पातळ कपडे होते ना ते वाळलेले ते सगळे काढून घेतले, त्याचे फोल्ड करून ठेवून दिले. आणि त्यानंतर पॅन्ट वगैरे जे आहेत ना तर त्याच्या कमरेचा भाग जरा जाड असतो, त्याच्यामुळे त्या राहू दिल्या उन्हामध्ये. त्या थोड्या वेळाने काढेल. आणि इथे बेडशीट चेंज करून घेतलं. तर जेव्हा पण मी हे बेडशीट चेंज करते ना तर मला खूप छान वाटतं बरं का. जेव्हा आपण 8 दिवसातून साधारण 2 ते 3 वेळा बेडशीट चेंज करत असतो. आणि जेव्हा आपण पहिलंच बेडशीट व्यवस्थित अंथरून ठेवतो ना तर तेव्हा एवढं मनाला असा आनंद होत नाही. पण जर नवं बेडशीट टाकलं ना जुनं काढून तर मात्र मला खूप आवडतं बरं का, खूप छान वाटतं डोळ्यांना. तर असो, आता हे बेडशीट वगैरे टाकून दिलं आणि हे जे काढलेलं बेडशीट आहे ना हे लगेच मी आता मशीनला लावणार आहे, म्हणजे ते पण लगेच उन्हात टाकून. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या कामासाठी जाणार आहे. तर तोपर्यंत आपलं बेडशीट पण होईल. आता बेडशीट लावून दिलं आणि इकडची आजूबाजूची साफसफाई थोडंफार जे नेहमीचंच असतं आपलं तर ते करून घेते. आणि एक साईडला आधी जेवायला बसलेला आहे बरं का, करत नव्हता जेवण. तो सांगत होता की मम्मी खूप गर्दी होईल ॲडमिशनला, तर पटकन ॲडमिशन मिळालं पाहिजे, त्यामुळे आपण पटकन जाऊ, तिकडून आल्यावर जेवण करू. पण म्हटलं नको, जेवण करूनच घे, कारण की तिथे गर्दी कशी आहे कशी नाही. जास्त गर्दी असेल तर एवढ्या वेळ उपाशी राहण्यापेक्षा ना तर म्हटलं थोडंफार खाऊन घे. तर तो कसा तरी जबरदस्तीने बसवलं आहे त्याला जेवायला, कसं तरी आता जेवण करतो आहे. तोपर्यंत मी माझी उर्वरित जेवढी काही साफसफाई राहिली आहे ना तेवढी सगळी करून घेते, कारण हे सगळं केल्याशिवाय पण मनाला आपल्या शांतता मिळत नाही. आणि धूळ म्हणाल तर भरपूर वारं सुटतं, त्याच्यामुळे भरपूर धूळ येते. हे रोजच्या रोज जर नाही ना पुसलं तर दुसऱ्या दिवशी खूप काम पडतं. म्हणून मग मी ना पटापट हे सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर मी पण थोडंसं जेवण केलं आणि आता मात्र निघालो आम्ही कॉलेजमध्ये. तर आता माहिती नाही तिथे गेल्यानंतर किती गर्दी आहे, काय गर्दी आहे, तर त्यानुसारच आता येण्याचा टायमिंग ठरेल. जसं आपण बाहेर निघालो ना तर येण्याचा टाईम अजिबात निश्चित नसतो. एखादं काम करायला निघालो ना तर त्याच्यात आपले 3-4 कामं होतात. त्यामुळे ना बाहेर निघालं तर आपलं घरातलं सगळं आवरून वगैरे निघालं ना तर जरा निश्चिंत पण राहता येतं माणसाला. आणि कसं होतं ना की 2 कामं जास्तीचे जरी निघाले किंवा कुठे गेल्यावर गर्दी जरी असली ना तरी पण टेन्शन नाही राहत. तर चला, आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये आणि आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि हो, ज्या नव्याने चॅनल बघत असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.